आज मी अशा गावात आलोय ज्या गावाची चर्चा फक्त तालुक्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आहे। आज मी इथे एक पाहुणा म्हणून नाही आलो तर काहीतरी शिकण्यासाठी आलोय, कारण गेल्या 3 वर्षापासून या गावात एक अशी योजना चालू आहे जिने या गावाचं भविष्य बदलायला सुरुवात केली आहे। संध्याकाळी 7 वाजता अभ्यासाचा भोंगा वाजतोय आणि सगळे मुलं मुली अभ्यासाला बसतात। आता ही गोष्ट किरकोळ राहिली नाही, कारण पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी याचा अवलंब करायला चालू केले। मी गावामध्ये आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा इथं यशस्वी लोकांना भेटलो, त्यांच्यासोबत पूर्ण गाव फिरलो, घराघरात गेलो। प्रत्येक घरात एकच चित्र दिसलं, मुलं अभ्यासात मग्न, डोळ्यात स्वप्न आणि मनात फक्त आत्मविश्वास। मी मुलांना काही प्रश्न सुद्धा विचारले, ती जरा पण घाबरली नाहीत, हसत हसत मला उत्तर दिलेत, कारण त्यांना माहित आहे आजचा अभ्यास उद्याचा भविष्य घडवतोय। मी इथं येण्यामागचं कारण एकच आहे, ही योजना आज महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये सुरू झाली आहे। लोकांना प्रेरणा मिळते आणि बदल घडतोय। याच बदलाबद्दल माननीय कलेक्टर साहेब म्हणले होते, कधी कधी छोट्याशा बदलातून क्रांती घडते। ही योजना गेल्या 3 वर्ष झालं अखंड सुरू आहे आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मुलांमध्ये प्रगती दिसते, अभ्यासात, विचारांमध्ये आणि शिस्तीत। याचा परिणाम काय होईल मित्रांनो? आज गावातली माणसं समाधानी, पालक निश्चिंत आहेत, कारण त्यांना विश्वास आहे त्यांच्या मुलांचं भविष्य योग्य हातात आहे। आज हे गाव फक्त एक गाव राहिलेलं नाही, ते एक उदाहरण बनलंय जे महाराष्ट्राला सांगतंय बदल शक्य आहे, फक्त इच्छाशक्ती पाहिजे। जर हे एक गाव असं करू शकते तर आपलं गाव का नाही? जर 3 वर्षात बदल दिसतोय तर पुढची 10 वर्षे किती मोठी असतील? अशा विचारांनीच भविष्य घडतंय।